जनतेचा हाऊसिंगचा जाहीरनामा जाणून घेण्यासाठी आपण आलोय मुंबईतल्या शिवाजीनगरच्या वस्तीमध्ये। प्रत्येक गरीबाला आम्ही घराचा हक्क दिला अशा मोठमोठ्या जाहिराती यूपीए 2 चं सरकार सध्या टीव्हीच्या आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून करतंय। पण खरी परिस्थिती वस्तुस्थिती काय आहे? गरीबाला घराचा हक्क खरंच मिळालाय का? केवळ गरीबालाच नाही तर श्रीमंताला देखील हा हक्क मिळालाय की हा हक्क हिरावून घेण्यात आलाय? याबद्दलच जनतेचा जाहीरनामामध्ये आज आपण मुंबईकरांशी गप्पा मारणार आहोत। नमस्कार, मी अलका दुपकर। जनतेचा जाहीरनामामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्या सोबत आहेत, पण वस्तीमध्ये आपण आलोय, त्यामुळे सुरुवात करूया वस्तीच्या याच प्रश्नापासून। राजीव आवास योजना, या योजनेचे खूप ढोल पिटण्यात आले। 5000 कोटी रुपयांचं बजेट मांडण्यात आलं। राजीव आवास योजनेने गरीबाला घराचा हक्क दिला का? शेफाली जी, काय वस्तुस्थिती है? बार बार हम लोग को जैसे कि लॉलीपॉप दिखाते हैं, जब इलेक्शन आते हैं तो वो बोलते हैं कि 2000 का पास है, ऐसा 2007 में भी उन्होंने किया है। फिर उसके बाद बोले पेंटिंग मिस्टेक है। फिर हम लोग जब राजीव आवास योजना के लिए मुंबई से दिल्ली तक हमने मोर्चा किया, आंदोलन किया, तो उन्होंने राजीव आवास योजना तो आए हैं मुंबई में, लेकिन वो किसको देने वाले हैं उन्होंने वो नहीं बताए। अब भी फिर से इलेक्शन आया तो उन्होंने बताया है कि फिर से 2000 का पास है, लेकिन अभी तक 2000 का 2000 की कब तक का 2000 वो भी उन्होंने नहीं बताए, लेकिन लोगों को सिर्फ धोखा में रखे हैं और धोखा में ही रखते हैं। आज अगर हमारा बस्ती में स्कूल बीएमसी एक स्कूल है तो बच्चा को खेलने के लिए गार्डन नहीं है। सरकार बोलते हैं 1.5 लाख लोगों का पीछे एक हॉस्पिटल होना चाहिए, लेकिन हमारे यहाँ कम से कम 5 लाख लोग हैं, कोई एक हॉस्पिटल नहीं है। एक महिलाओं का हेल्थ के बारे में, डिलीवरी का कोई भी एक हॉस्पिटल नहीं है। शेफाली जी सांगतायत ते खूप इंटरेस्टिंग आहे। काँग्रेसने झोपडपट्ट्यांना अधिकृत करणार असं सांगितलं, याबद्दल मध्यमवर्गीय नाराज असतील, ते देखील आपण जाणून घेऊया। पण झोपडपट्टी वासी स्वतः खुश आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण रफिक नगर मध्ये आहोत, इथे एका बाजूला अनधिकृत वस्ती, एका बाजूला अधिकृत वस्ती, असं चित्र प्रत्येक वस्तीमध्ये दिसतंय। हे भीषण जी फरक दिसतोय, दरी दिसते, याला कोण जबाबदार आहे? जे सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि विरोधामध्ये बसलेले विरोधी पक्ष, हे सगळे जबाबदार आहेत। आणि फक्त लोकांना गाजर दाखवायचं निवडणुकीच्या आधी आणि राजीव आवास योजना आम्ही मान्य करू, आम्ही 2000ची कट ऑफ डेट वाढवू, अशा पद्धतीचं जे काम आहे हे करतायत आणि हे वोट बँकचं राजकारण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। इथल्या आपल्या मागच्या सगळ्या ज्या वस्त्या आहेत, या वस्तीमधले जे नागरिक आहेत, तरुण मुलं आहेत, कशा परिस्थितीत राहतात इथे? गटार, रस्ते, पाणी, वीज, कचऱ्याची विल्हेवाट, योग्य प्रकारे ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही आहे, अंगणवाडी नाही आहे, आरोग्य केंद्र नाही आहे, या ठिकाणी म्युनिसिपल शाळा नाही आहेत, अंगणवाड्या नाही आहेत, आणि या सगळ्या प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा आणि पायाभूत सुविधा या सगळ्या प्रकारची वंचना हे भोगत आहेत आणि कसं बसं आपलं असह्य जीवन जगत आहेत। याने सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचे प्रस्थापित राजकीय पक्ष हैं। आप खुद ये वस्ती में रहते हैं, ये घर आज कैसे बने हुए हैं यहाँ पे? मैम, ये जो रफी नगर पार्ट 1 है, तो रफी नगर पार्ट 1 है, हम लोग यहाँ पे थोड़ा सुरक्षित है क्योंकि यहाँ पे तोड़ा नहीं जाता है। लेकिन रफी नगर पार्ट 2 में हम लोग को एक महीना में 4 बार भी तोड़ा था। 2004 से लेकर आज तक कम से कम 100 बार हम लोग को तोड़ा गया है। लेकिन आज हम लोग कभी मट्टी डाल के रिजिन बिछा के रहते हैं, कभी कोई तालपत्री का गुनी का, क्योंकि कब तोड़ने आ जाए कोई भरोसा नहीं, इसीलिए लोग डर से और सब लोग की हालत में रहते हैं। आप जाके देख सकती है। और ये रफी नगर जो पार्ट 1 है, इसमें भी पानी का बहुत ही दिक्कत है। लोग बावड़ी का टैंकर का पानी आती है, 60 रुपये ड्राम खरीदती है और पीती है। तुम्ही सांगताय माती टाकून राहता, तुझ्यासारखी तरुण मुलगी इथे राहते, मला सांग घरात काय अवस्था आहे? ज्यावेळी जेवण शिजवायचं, झोपण्यासाठी जागा आहे का? आजारी लोक असतील तर त्यांना राहण्यासाठी छप्पर म्हटलं जातं घराच्या डोक्यावर, हे छप्पर तुमच्या घरात आहे का? हम लोग कैची मार के रहते हैं, वैसा हम लोग कैची मार के मतलब क्या? कैची मैंने हम लोग झोपड़ा बना के रहते हैं। हाँ, गोनी का रहता है एक सिंगल में, वो बहुत छोटा होता है, उसमें हमारे को बहुत दिक्कत होती है। हमारे यहाँ पे पानी गिरता है, जो रात को शबनम गिरता है वो भी हमारे ऊपर गिरता है, उससे हमारे बच्चों को भी बहुत तकलीफ होती है, रात रात भर नींद नहीं आती है। और वहाँ गर्मी तो इतनी होती है कि हम रह नहीं सकते वहाँ पे। अभी सब जगह एसी लगाया है, कूलर के एडवर्टाइज शुरू है। शेफाली जी, आप कैसे रहते हैं घर में गर्मी के दिनों में? मैम, हमारा गर्मी के दिनों में हम लोग ज्यादातर हवा में महसूस ज्यादा अच्छा करते हैं, क्योंकि घर और बाहर में हमें कोई फर्क नहीं है, क्योंकि झोपड़ा हमारा ऐसा प्लास्टिक
का झोपड़ा रहते हैं तो वो गर्म हो जाती है। घर बनाओ घर बचाओ अशा पद्धतीची एक मोहीम मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये सुरू करावी लागली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गरिबाला घराचा हक्क दिला अशा रंगीतदार जाहिराती केल्या जात आहेत। आपल्यासोबत प्रभू सर आहेत। मालकीचं घर ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना आशा असते मुंबईत काम करताना आपण भाड्याच्या घरात राहू म्हणून। मला सांगा मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहणं हे परवडतं का? त्याला निवाऱ्याचा हक्क सरकारने दिलाय असं आपण म्हणू शकतो का? आजचं इन्कम आपण बघितलं गेलं 10 ते 15,000 रुपये जास्त असतं, 25,000 रुपये एखाद्या कुटुंबाचा असतो। त्याच्यामध्ये 20 ते 25,000 रुपये भाडं देणं राहणं हे काय सोपं नाही आहे। आपण म्हणतोय की भाडेतत्वावर घर द्यायचं एक मोहीम पण लावलं होतं MMRDने, ते सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। ते म्हणतात 160 स्क्वेअर फूटचं आपण घर देऊ, कुठेही एकाही घर आपल्याला भाडेतत्वावर गव्हर्नमेंटने द्यायचे एक जे संकल्पना केला होता ते केलेला नाहीये। मला वाटतं ते पूर्णपणे ठप्प झालेला आहे। हो, पण सरकार म्हणतं आम्ही निवाऱ्याचा हक्क दिला। केवळ गरिबांचीच वस्तुस्थिती असं नाही, आज नोकरदार माणसाला देखील ह्याच हालअपेष्टांना सामोरं जावं लागतंय। मुंबईमध्ये राहणं म्हणजे एक संकट झालंय की स्वप्न आहे? नाही, ऍक्च्युली हे संकट झालेलं आहे, एक स्वप्न आपण सांगता येईल, स्वप्नच आहे। आपण राहू शकत नाही। तुम्ही कुठल्याही प्रकारचं आता रिडेव्हलपमेंट आपण वेगळं वेगळं हाऊसिंग सोसायटीचं म्हणतो किंवा माडा वस्तीचा म्हणतो किंवा वेगळं सेस बिल्डिंगचं आहे, मुडकळीत आलेलं घर आहे, पण कुठेही रिडेव्हलपमेंटचं पण ज्या पद्धतीने एक स्कीम पॉलिसी आला पाहिजे गव्हर्नमेंटचं तर येत नाही। फक्त आपण हाऊसिंग स्टॉक देणार, हे देणार, ते देणार, फक्त कागदापत्रावर असतो, आश्वासन असतो। मला तर असं म्हणायला लागेल की आपल्याला कसं एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन कदाचित करावं लागेल आणि मागे पण भरपूर लोकांनी केलेलं आहे। मला वाटतं त्या आंदोलनामधून काही ना काही निष्पन्न येईल असं वाटतंय। सरकार ज्या जाहिराती करताय त्याच्यातून काही यश मिळणार नाही आणि घराच्या निवाऱ्याच्या हक्कासाठी आंदोलन करावं लागेल असं मुंबईतल्या पांढरपेशा समाजापासून ते वस्तीत राहणाऱ्या प्रत्येकाला वाटतंय। मॅडम, तुम्ही अशा लोकांचं प्रतिनिधित्व करताय की ज्यांनी EMI भरलाय, हजारो रुपयाचा EMI महिन्याला भरलाय, कर्जाचे हप्ते भरलेत आणि तरी देखील निवाऱ्याचा हक्क त्यांना मिळू शकला नाहीये। काय वस्तुस्थिती आहे? मी डॉक्टर संगीता लिमये, ठाण्याला आम्ही सेट बिल्डरच्या तर्फे एक प्रोजेक्ट चालू आहे वसंत लॉन म्हणून। त्याच्या टोटल 8 बिल्डिंग आहेत। त्याच्यामध्ये आमची बिल्डिंग जी 2 नंबरची बिल्डिंग, 6 बिल्डिंग तयार झालेल्या आहेत, पण 2 नंबरची बिल्डिंग गेली 2011 पासून त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे बंद आहे आणि त्यांनी आम्हाला 2011ला पोझिशन देतो म्हणून सांगितलं आणि आज 2014 आलं, 3 वर्ष झाली तरीसुद्धा अजून आम्हाला पोझिशन मिळू शकलेलं नाही आहे। आमचे जवळजवळ 92 मेंबर्स आहेत की 92 फ्लॅट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 92 जणांनी 70% पेमेंट झालेलं आहे। आता 30% पेमेंट बाकी असताना कन्स्ट्रक्शन पूर्णपणे बंद ठेवून EMI चालू आहे पूर्ण, पण कन्स्ट्रक्शन गेले 3 वर्ष बंद आहे, पण EMI काही थांबू शकला नाही। तर त्याच्यामध्ये ही सगळी जी वस्तुस्थिती सांगतायत आपल्या सगळ्यांना आठवण असेल, रिअल इस्टेट रेग्युलेटर नावाचा एक कायदा आणलेला आहे आणि या कायद्याचं क्रेडिट सरकारने घेतलं। रिअल इस्टेट रेग्युलेटरचं बिल पास झालं, मग तुमच्यासारखे जे ग्राहक आहेत यांना केंद्राच्या या कायद्याचा फायदा नाही मिळत आहे आज? अजिबात नाही। त्यांनी जो स्टे आणलाय तो TMCनी त्याला काही पेनल्टी मारली आणि ती पेनल्टी रिकवर करायला सुद्धा TMC मध्ये कुठल्या प्रकारचा रूल नाही। म्हणजे आपण नॉर्मल कुठल्याही याचा प्रॉपर्टी टॅक्स जर भरला नाही तर TMC कडनं आपल्याला किंवा कुठल्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं आपल्याला लगेच त्यांच्याकडनं दंड वसुलीच्यासाठी त्याच्यावरच्या वरच्या नोटीस येतात आणि एवढ्या मोठ्या बिल्डरसाठी 2 कोटीच्या वरती त्यांची जी पेनल्टी आहे ती रिकव्हरी करायला TMC मध्ये सुद्धा एखादाही रूल असू नये, ही किती आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे आम्हाला तर धक्काच बसला आणि TMC मधनं अशी उत्तरं दिली आणि मग बिल्डर सांगतो की जोपर्यंत मी दंड भरत नाही तोपर्यंत मी कन्स्ट्रक्शन चालू करत नाही आणि माझ्याकडे पैसे नाहीत दंड भरायला। तर त्याच्या विरुद्ध तो आम्हाला उलट जास्त पैसे मागतो की जवळजवळ 1800 रुपये पर स्क्वेअर फीट आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन मग तर ते द्या, मग आम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन चालू करतो। रिअल इस्टेटमध्ये बिल्डर जी ग्राहकांची फसवणूक करतात मुंबईमध्ये घराचा हक्क मिळवण्यासाठी, यासाठी आम्ही कायदे आणले असं सरकार म्हणतात, मग हे कायदे तुमच्यापर्यंत पोहोचले नाही? अजिबात पोहोचलेले नाही आहेत। म्हणजे आमची जी संघटना आहे ती साधारण 40 ते 50 वेळा आम्ही TMC मध्ये जाऊन सगळ्या प्रकारचे पेपर्स मागतोय, त्याच्यावरचा कायदा काय आहे ते मागायला बघतो, तर त्यांनी ते सरळ हातवर करून सांगतात की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कायदा नाही की जी आम्ही रिकव्हरी करू शकू। काही जणांनी स्वतःचा पेन्शनचे सगळे पैसे त्याच्यामध्ये घातलेले आहेत
तर ते त्या माणसांना बाहेर रेंटलनी राहायला लागतंय. काही जणांनी स्वतःची पहिली जागा विकली आणि दुसरीकडे रेंटलनी राहत आहेत. आज 3 वर्ष आणि 5 वर्ष तुम्ही रेंटलनी पैसे 20-20, 25-25 हजार भरणं हे काही सोपं नाही. त्याच्या व्यतिरिक्त EMIचे पैसे तर चालूच आहेत. माझा स्वतःचा EMI एवढा चालू आहे, पण त्याला काही इलाज नाही. जोपर्यंत हातामध्ये घर मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि ते स्वप्न राहू नये अशी तर इच्छा आहे आम्हाला. पोझिशन लवकरात लवकर मिळावं. निवडणुका आल्या आहेत, जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत, मतांचा जोगवा मागायला प्रतिनिधी उमेदवार तुमच्याकडे येत असतील, नक्की. त्यांना तुम्ही हा प्रश्न सांगता का, घरांचा, हाऊसिंगचा प्रश्न? नाही सांगतो, पण आता आपल्याला लक्षात येतं ना की जे खुर्चीवर आहेत ती लोक उत्तरं देऊ शकत नाही, तर ही नवीन येणारी लोक काय उत्तरं देणार ह्याच्याबद्दल तर आशाच धरू शकत नाही. हे सगळं आपलं मतं मिळवण्याच्या इथपर्यंतच ती सगळी कामं करतात. आणि नुसतं गव्हर्नमेंट सांगते की ही योजना ती योजना काही कधी दिसत तर काही नाही, म्हणजे माहित नाही ती कधी हा सगळा संताप आहे, कधी इम्प्लिमेंट होईल, अंमलबजावणी होईल माहीत नाही असं सांगतायत. वस्तीनंतर भाड्याच्या घरांची ठप्प पडलेली योजना बघितली, हप्ते भरणाऱ्या नागरिकांना घरांचा ताबा मिळत नाही, रिअल इस्टेट रेग्युलेटर बिल आलं पण लाभ मात्र मिळाला नाही. 15 वर्ष झाली आज आम्ही ट्रान्झिट स्कॅममध्ये आहोत. एखादी बिल्डिंग पडली, एक 10-15 लोक मेली, मग खडबडून जागा व्हायचं आणि मग साईन करायची. त्या मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय की काय? कारण एक सही करायला हा कुठल्याही गोष्टीवर तयार नाही आहे माणूस. पंधरा वर्ष झाली आज आम्ही ट्रान्झिट स्कॅममध्ये आहोत. एखादी बिल्डिंग पडली, एक 10-15 लोक मेली, मग खडबडून जागा व्हायचं आणि मग साईन करायची. आणि ह्याच्यामध्ये जबाबदारी कोण घ्यायला मागत नाही. 5-10 बिल्डिंग पडल्यानंतर जीव जातील ना, आणि मग हे लोक जिवंत होतील. सिडकोला इथे आमच्यासाठी 3 FSIचा प्रश्न आणायची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय की काय? कारण एक सही करायला हा कुठल्याही गोष्टीवर तयार नाही आहे माणूस. लोकसभेचे इलेक्शन झालं की 5 महिन्यातच विधानसभेची इलेक्शन आहे, त्याच्यानंतर महापालिकेचे इलेक्शन. म्हणजे कुठे ना आम्हाला हा चान्स आहे ह्यांना इंगा दाखवायचा. सामान्य नागरिकांचा हा आवाज आपण ऐकतोय की निवाऱ्याचा हक्क आहे तो आम्हाला कुठे दिला आणि कुठल्या सरकारने दिला असा प्रश्न मुंबईकर विचारतायत, मुंबईच्या आजूबाजूच्या नगरातली माणसं विचारतायत, उपनगरातली माणसं विचारतायत आणि वस्तीतली झोपडपट्टीतली माणसं देखील हाच प्रश्न विचारतायत. तुम्ही तर कुठे जाल तिथे अशी एक फाईल घेऊन फिरता, म्हणजे डोक्यावर छप्पर नाही पण हातात फाईल आली, असं तुमचं रूप कसं काय बदललं? एखादं मूल कसं अशक्त जलमतं तसे सिडकोची सगळी कन्स्ट्रक्शन अशीच आहेत. इन्स्टिट्यूट केअरमध्ये आम्ही एक्सपर्ट गेलो, त्यांनी सांगितलं ह्याला ऊन वाऱ्यापासून आणि पावसापासून सांभाळा, म्हणजे त्याला रेनकोट घालावं लागेल. रामाने 14 वर्षीय वनवास भोगला, आम्ही 28 वर्ष या JN2 मध्ये घाणेरड्या स्थितीत राहतोय. तर कृपया तुम्ही लवकरात लवकर 2.5 FSI वर हे करावं. आपल्यासोबत काही तरुण मंडळी देखील आहेत, यांचं तर म्हणतात आयुष्य गेलं घरासाठी लढण्यामध्ये. तुम्हाला आशा वाटते? संजीव नाईकांसारखा तरुण खासदार आहे, आता स्पर्धेत आपण बघितलं तर अभिजित पानसे असतील, राजन विचारे असतील, हे सगळेजण आहेत. हे खासदार तुम्हाला न्याय देऊ शकतील भविष्यात असं वाटतं? प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबईत की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. बरीच लोक इथे हक्काचं घर सोडून रिफ्युजी सारखे ट्रान्झिट कॅम्पमध्ये पडलेले आहेत. तिथे सुद्धा तरुण माझ्यासारखी मंडळी आहेत. आज गव्हर्नमेंटने राजीव गांधी आवास योजना राबवली आहे. कशासाठी राबवली राजीव गांधी आवास योजना? ज्यांची स्वतःची घरं आहेत, त्यांची घरं पडून आज 13 वर्ष झाली, त्यांची घरं फक्त पुनर्निर्माण करायचं आहे, त्याच्याकडे तुमचं अजिबात लक्ष नाही. आणि झोपडपट्टी आमचं त्याच्यासाठी विरोध नाही आहे, त्यांना पण घरं मिळावीत, पण ती योजना राबवण्या अगोदर ज्यांची घरं ऑलरेडी पडलेली आहेत 15-15 वर्ष, त्यांच्यासाठी तुम्ही ठाम निर्णय घ्या ना काहीतरी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक पॉलिटिकल विल पाहिजे की नाही बाबा ह्यांची घरं मिळून देत. उद्या सकाळी जसं माझ्या सहकार्याने म्हटलं, माझ्या पालवे साहेबांनी जसं म्हटलं की माणसं मेल्यानंतर तुमचे डोळे उघडणार का? मुंबऱ्यात जशी इमारत कोसळून जीवितहानी झाली, तसं झाल्यानंतर जर डोळे उघडणार असतील ना, तर आपण त्याची वाट बघूया. अंत बघू नका अशा प्रकारची कुठेतरी एक इशारा दिला जातोय. घर बांधून बघावं असं म्हटलं जातं, पण इथली जी वस्तुस्थिती आहे ती सरकारचे डोळे उघडतील का हे बघावे लागणार आहेत. बांद्र्यातून तुम्ही सगळे नागरिक आलेला आहात, किती वर्ष तुम्ही घरांसाठी लढताय आणि नेमका काय प्रश्न झालेला आहे तुमचा? का गंभीर बनलाय? इतके खासदार निवडून आले, एकही जण तुमचा प्रश्न का सोडवू शकलं नाही? काय आता 8 ऑक्टोबर 2013ला म्हाडाने नवीन पॉलिसी आणली. याच्या पॉलिसीच्या अगोदर आम्हाला 485चं घर स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळत होता. आता जो एरिया मिळतो तो 300 स्क्वेअर फीट कॅप, त्याच्यावर कॅप आणला आहे. आणि आमची सोसायटी जी आहे, म्हणजे म्हाडाच्या अशा 56 वसाहती आहे, तशी आमची सोसायटी कन्व्हेन्स झालेली आहे. तर आम्हाला कुठेतरी वाटते की आम्ही आता हक्काच्या घरात राहत नसून
हे आम्ही पगडी सिस्टम बोलतात ना, पगडी सिस्टममध्ये राहतोय. का पण तुम्ही घरासाठी पैसे भरलेत स्वतःचे? हो, सगळे भरलेत. काय झालं आता एकीकडे, आता मगाशी बघितलं हे आमचे भाऊबंद आहेत. SRA म्हटलं की आमचे भाऊबंदच झाले, पण SRA साठी तुम्ही योजना राबवतात, त्यांना 270चं घर देत आहेत आणि आम्ही सर्व प्रकारचं उत्पन्न भरतोय म्हाडाला, म्हणजे कर भरतोय, महसूल भरतोय. तर आम्ही लिगल आहोत आणि लिगल असून तुम्ही आमच्यावर अन्याय करतात, तर हे कुठेतरी चुकीचं मानतोय आणि त्याच्या विरुद्ध आम्ही एक आंदोलन पण छेडलेलं होतं. आपल्या सोबत एक अभ्यासक देखील आहेत. कन्व्हेन्स डीड, आम्ही मालक झालो असं वाटतं, हुश्य वाटतं, माझं घर माझ्या मालकीचं झालं, आमच्या सोसायटीच्या मालकीचं झालं. पण अशी फसवणूक जेव्हा होते तेव्हा खाडकन डोळे उघडतात आणि निवाऱ्याचा हक्क निघून गेला असं वाटतं. काय वस्तुस्थिती आहे मुंबईत? आज महाराष्ट्रामध्ये 85,000 सोसायटी आहेत ज्या आमच्याकडे म्हणजे फेडरेशनच्याकडे ज्या नोंद आहेत त्याच्यापैकी मॅडम कितींचं डीम कन्व्हेन्स झालं असेल? फक्त 3,000. आता निवडणुकीच्या काळात 2003ला धारावी डेव्हलपमेंट प्रकल्प आला, आज 2014 आहे. हे लोक आमच्या बिल्डिंग्सला की घातक बिल्डिंग म्हणून घोषित करतात आणि त्यांना लेटर्स पाठवतात. पण जेव्हा म्हणजे आम्ही धोकादायक बिल्डिंग म्हणून निवडणुकीच्या काळात, तर आता मला वाटतं 2 दिवसापूर्वी आम्हाला काही लेटर्स आलेले आहेत आणि त्या लेटर्समध्ये सांगितलंय की 17 मेला पोलीस प्रोटेक्शन मागून धारावी डेव्हलपमेंट प्रकल्पामधली एक महानगरपालिकेची बिल्डिंग आहे, ती धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे, तिला खाली करून माहुलगावमध्ये पाठवता. आमचं शासनाला हे विचारणं आहे की आम्हाला नेपेन्सी रोडला का नाही पाठवत, आम्हाला बँडस्टँडला का नाही पाठवत, आम्हाला वाळकेश्वरला का नाही पाठवत. महोदय वर्षाताई गायकवाड सांगतात की आचारसंहिता चालू आहे, मी काही नाही करू शकत. आचारसंहिता मी माझ्या पद्धतीने मी बोलते. अधिवेशनात मॅडम काही बोलले नाही, पण आता बोलतात. पण आचारसंहिता असताना मग हा लेटर द्यायचा आचारसंहितेचा विरोधातला कायदा आहे. म्हणजे हा जवळजवळ निवडणूक आयोगाने याचा विचार करावा. आचारसंहितेमध्ये आम्हाला पाठवायचं कारण काय? मग आचारसंहितेचा भंगच केल्यासारखा झाला महानगरपालिकेने. पण मुंबईकर गरीबापासून ते श्रीमंतपर्यंत नागवला गेलेला मुंबईकर आहे अशी भावना आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार आपलं प्रत्युत्तर सरकारला देईल हे निश्चित. आजच्या जनतेच्या जाहीरनाम्यात आपण इथेच थांबणार आहोत, पण नव्या अपेक्षांसह आणि नव्या प्रश्नांसह जनतेचा जाहीरनामा घेऊन लवकरच पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. जुल्म का एक दिन तुम्हारे देखो गुल खिल जाएगा, जुल्म का बदला तुम्हें दुनिया ही में मिल जाएगा, बोलने को तुम तरस जाओगे मुंह सिल जाएगा, इन गरीबों की आस से हट बरी हिल जाएगा. ये गरीब जिस दिन भी होगा, भूकंप के टाइम भी हमने कहा था जिस देश में भी बेगुनाह का खून बहेगा वो दहशतगर्द दुनिया में बिन पानी का मरेगा. मैं बोलता हूँ आज, मान लो तुम आज का चैलेंज, भगवान का त्रिशूल तेरे सीने में घुसेगा.